कारण हे लय गरजेचं आहे. नाही तर पीएम किसान बंद नमो शेतकरी बंद हे रिस्त सरकार लवकर देईन. शेतकरी भावांनो, याच्या अगोदरही आपण बऱ्याच वेळा हे सांगितलेलं आहे, तरी पण बरेचसे शेतकरी असे आहेत की ह्या गोष्टी करायलाच तयार नाही. कारण आपण याही अगोदर सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेचे 2000 आणि पीएम किसान योजनेचे 2000 आणि पुन्हा इतर जे काही अतिवृष्टी अनुदान असेल, पीक विमा असेल, महाडीबीटीच्या योजना असतील, पोकरा सारखी योजना असेल, या योजनांचा लाभ घ्यायचा किंवा पीक कर्ज घ्यायचं असेल, आता तर सध्या देईनच, कारण शेतकऱ्याकडे पहिलंच कर्ज आहे. आता जेव्हा शासन कर्ज माफी देईल आणि त्यानंतर पुन्हा पीक कर्ज घेण्याची वेळ येईल, त्यावेळेस आपल्याला पुन्हा अडचणी निर्माण होणार आहेत. आणि ह्या का होणार आहेत, कशामुळे होणार आहेत, त्यासाठी काय करायला पाहिजे, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची. या अगोदरही सांगितली होती, पण बऱ्याच शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर वेणुगंगा शेती योजना या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण महत्वाची माहिती, शेतकऱ्याच्या फायद्याची माहिती देण्याचा प्रयत्न आपला या चॅनलवरून असतोय. उगच काय आपण रिकाम्या गप्पा मारित नाहीत, रिकाम्या गोष्टी सांगत नाही आणि आपलं नुसतं चॅनल चालाव हेच उद्देश नाही. तर शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना असतात, शासन नवनवीन योजना, शासनाचे नवनवीन जे राबवत असतं, त्याबद्दलची आपली माहिती देण्याचा अंतःकरणातून प्रयत्न असतो. त्यामुळे एक लक्षात घ्या, आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर डिजिटल आयडी काढलेला नाही. आपण याच्याही आधी सांगितलेलं आहे की फार्मर डिजिटल आयडी का महत्वाचा आहे, कारण आपली 712 त्याला कनेक्ट आहे, आपलं बँकेचा अकाउंट नंबर त्याला कनेक्ट राहणार आहे, आपल्या वावरात काय पेरलंय, पुढे आपण ई पीक पाहणी जेव्हा करतो त्यावेळेस ते त्याच्याशीच कनेक्ट होतंय. यामुळं आपल्याला नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, पोकरा सारखी योजना असेल, महाडीबीटीच्या योजना असतील, म्हणजे शासनानं इथून पुढे आपल्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या गोष्टी केल्या तर फार्मर डिजिटल आयडी लागणारच आहे. आता तुम्हाला सांगतो, बऱ्याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अजून फार्मर डिजिटल आयडी काढलेला नाही. मग आता लोक महाडीबीटीचा अर्ज त्याला भरता येत नव्हता, अतिवृष्टीचं अनुदान त्याच्या खात्यात आलं नाही, ई केवायसी करावं लागल्या, काहीच रब्बी अनुदान आलं नाही, पुन्हा ई केवायसी करावं लागल्या. त्यामुळे आपण वारंवार सांगत आहोत. म्हणून शेतकऱ्यांनी आता इथून पुढे जर डिजिटल फार्मर आयडी काढला नाही तर पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही. आणि सरकारनं लय मेहरबानी केली, 30 जूनला जर कर्जमाफी झाली आणि पुन्हा पीक कर्ज घ्यायचं असेल तर ते पुन्हा घेता येणार नाही, महाडीबीटीच्या योजनाचा अर्ज करता येणार नाही, पोखराच्या योजनाचा अर्ज करता येणार नाही. पुन्हा पुढच्या वर्षी जर असंच या वर्षी सारखं आभाळ फाटलं, लय अतिवृष्टी झाली, पाऊस झाला आणि असं काय अनुदान आलं, नुकसान भरपाई आली, तर त्याचे पैसे येणार नाहीत. त्याच्यामुळं लवकरात लवकर ज्यानं फार्मर डिजिटल आयडी काढलेला नसेल त्यानं काढून घ्यायचा, आणि ज्यानं काढलेले आहेत त्याच्या फार्मर आयडीला सगळे गट लिंक आहेत का ते पाहायचं. जर आपले सगळे गट त्याच्याशी कनेक्ट नसतील, म्हणजे काही शेतकऱ्याचे 3-3, 4-4, 5-5 गटात जमीन असती, त्याच्यामुळे सगळे गट जर नसतील तर त्याच्यात पुन्हा गट टाकून घ्या, कारण हे लय गरजेचं आहे. नाही तर पीएम किसान बंद नमो शेतकरी बंद हे रिस्त सरकार लवकर देईन आणि त्याच्यात आपल्याकडून ह्या गोष्टी करणं होईन. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लवकरात लवकर करा. आणि तुम्हाला माहिती कशी वाटली एवढं नक्कीच कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि सगळ्या पाहुणे राहुणे मित्र सगळ्या शेतकऱ्याला पाठवा, म्हणजे त्याचं बी राहिलं असलं ते करून घेते. धन्यवाद.